आता निघायला हरकत नाही. माय फ्रेंड वहिनी, तुझ्या घरी होळी खेळायला चाललोय तर रंग वगैरे आणले असतील की आपण जाताना पिकअप करायचं? सगळी तयारी आहे तिथे, आपण फक्त जाऊया. सोनियाताई कुठे आहेत? नाही नाही, ती नाही येणार, जाऊ दे. नाही, पण माझ्या आईने त्यांना पण बोलवलंय. ठीक आहे ईशा, त्यांना नसेल यायचं तर नको येऊ दे. हो ना, आणि तिथे येऊन तोंड पाडून बसण्यापेक्षा न आलेली बरी. येस आई सर. तुम्हाला मी यायला नको असले तरी मी येणार आहे मॉमीला. मला कशाला नको असशील, पण तुला तिथे कंटाळा येईल म्हणून म्हटलं. या व्हॉटएव्हर, बट आय एम रेडी. आणि तसंही मी ईशाच्या मॉमला प्रॉमिस केलंय की मी येणार आहे. थँक्यू सो मच सोनियाताई, माझ्या आई बाबांना खूप आनंद होईल. ग्रेट सोनिया, चला कम ऑन लेट्स गो. श्योर, कम ऑन. चला. पुष्पा, हा बहुतेक सगळी तयारी झाली आहे. एकदा बघ बरं तू काय राहिले का. हो ते ठीक आहे, पण तुम्ही या 2 बॉटल्स फ्रीज मध्ये ठेवा. जावई बापू येणार आहे, त्यांना गार पाणी लागतं. हो हो. आणि तुला सांगू का, खरं तर जावई बापूचं तसं काही नसतं. विक्रांत सर इतके साधे आहेत ना, आपल्या घरात सगळं चालतं त्यांना. ते खुश असतात आपल्या घरी आल्यावर. खरंय बाबा, सासूरवाडीत मी नेहमीच खुश असतो. या या. अरे नमस्कार. या 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 सर. या बसा. सर बसा. बसा. प्रवासात काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही काय. बाबा काय कलरफुल आहे इकडे सगळं खाली. हो, अहो इकडे लोकांना फार उत्साह असतो रंग खेळायला. येस येस. थँक्यू. थँक्यू. मी चहाचं बघते. हा ईशा वेट, मी ठेवते. सोनियाताई ठेवते ना मी. अगं हे आपलंच तर घर आहे ना. ओके दे. द्या ना द्या. ती स्वतः ग्लास आत नेऊन ठेवते. एक्झॅक्टली, इवन आय एम शॉक. ईशामुळे झालाय हा बदल. ऑफकोर्स माय फ्रेंड वहिनी इज ग्रेट. सगळं रेडी आहे ना? मग तुमच्या जावई बापूंची परीक्षा बघायची ना आपल्याला. मला खूप भीती वाटते. काय घाबरताय? काय करायचंय माहितीये ना, तुम्ही फक्त त्यांना त्या रूम बद्दल विचारा. मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो ते. मला खूप भीती वाटते. तुम्ही घाबरताय काय? मी आहे ना बरोबर. सांगितलं ना, ठरलं ना आपलं. यू जस्ट डोंट वरी. ओके, यू जस्ट शूट. अहो म्हणजे तुम्ही विचारा, घाबरू नका. मी आहे. ओके, मी आहे. गरमागरम समोसे आणले. आधी समोसे देऊ का पुरणपोळी पण वाढू बरोबर? काकू थांबा. त्याआधी आपण मस्त गरमागरम भजी खाऊया. पुरणपोळी होळी खेळल्यानंतर चालेल ना? हो येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. भजी. सर कांदा भजी खाणार आहेत ना? ओके. आई सर. थँक्यू. सोन्या मॅम घ्या ना. नो, आय डोंट ईट फ्राईड फूड. बट थँक्स एनिवे. काकू तुम्ही घ्या. कशी झाले मला सांगा. हा मस्त. मॅम टेस्ट तरी करा ना. नो थँक्यू, थँक्यू सो मच. अहो घ्या, खूप छान आहेत. खाऊन बघा. नाही थोडं इकडे आण, मला आवडतं.
या प्लीज. कसं झालेत भजी? छान, एकदम कुरकुरीत. खरंच छान झाली. जा जा. हो जा ना. जावई बापू, काय बोलाय? तुम्हाला काही बोलायचं का माझ्याशी? बोला बोला, बिंदास बोला. होळी आहे. हो, त्यांना काहीतरी तुम्हाला विचारायचंय. विचारा. भजी आवडली का? हो, मी सांगितलं छान झालेत म्हणून. काय आहे ना, आमच्या घरचेच कांदे आहेत. पुष्पा, मी चहाचं बघते. हा, आले. ईशा, चल ना बाहेर जाऊया. अगं बिपिन सगळ्यांना मस्त रंग लावतोय. मग मी काय करू येऊन रुपाली? आय नो, पण नुसतं बघायला तर येऊ शकतेस ना. चल ना. धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हो, थँक्यू थँक्यू. तुलाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इथे जोरदार रंग खेळतात. हो, आय नो. म्हणजे आल्या आल्या आम्हाला भीती वाटली. आम्हाला वाटलं आमच्या अंगावर रंग वगैरे उडवतात की काय. नाही नाही सोनिया मॅम, कसं आहे ना, इकडे ना जोरदार होळी खेळली जाते. आणि कसं आहे, ईशा तर खाली होळी खेळायला येणार नाही, म्हणून मी म्हटलं मीच वरती येतो आणि तुम्हाला सगळ्यांना रंग लावतो. म्हणजे चालेल ना तसा थोडा थोडा रंग लावलेला, म्हणजे यु नो. हो, येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. होली है. बाबा, हॅपी होली. नाही काय झालं? अरे लाव. नाही नाही. हॅपी होली. हॅपी होली, हॅपी होली. हॅपी होली मॅम. या, थँक्यू. हॅपी होली. अरे काकू, हा, हॅपी होळी. हॅपी होली. बिपिन, मला कशाला वगळलंस? आईसाहेब, तुम्हाला रंग चालेल? इकडे. हॅपी होली आईसाहेब. हॅपी होली. काय? अगं काय तू जरा वेडी आहेस का ग? का अगं तू तू किती अनरोमॅन्टिक झालीस यार. अगं तू असं का बोलतेस मला? अगं ही तुझी पहिली होळी आहे की नाही लग्नानंतरची. हो, मग मग सुद्धा मीच सांगायचं का ग तुला? हे बघ, ही तुझी लग्नानंतरची पहिली होळी आहे. मग असं तू आणि विक्रांत सर बंगल्यावर कसं असं रंग बरसे भीगे चुनर माली असं मस्त रोमॅन्टिक साजरी करायची ना. तर तू इथे आलीस. बरं आलीस ती आलीस, तू फॅमिलीला घेऊन आली. रुपाली, अगं आई बाबांनी येऊन सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. आणि तसे तुलाही माहितीये मी होळी खेळतच नाही. करेक्ट. होळी नाही ना खेळत तू. हा, अगं पण तू आणि विक्रांत सर म्हणजे असं रोमॅन्स नावाचा काहीतरी प्रकार असतो की नाही. नाहीतर तू बघ किती बोर झाली. बोर नाही, मी बोर आहे. काय सांगताय काय? हो, ती लहान होती ना तेव्हा सुद्धा कोणी रंग लावू नये या भीतीने वर माळ्यावर जाऊन बसायची. कमालच झाली. हो बरोबर आहे. एकदा काय झालं, मी होळी खेळायला आलो होतो आणि ईशाला रंग लावायला लागलो. आणि त्यावेळेला रुपाली मला एवढी ओरडली, त्या दिवशी होळीच नाही खेळलो मी. काय चाललंय तुमचं?
नथिंग. ब्रोइलो, तुमच्या सासूबाई म्हणत होत्या की त्या लास्ट टाइम आपल्या घरी आल्या होत्या ना, तेव्हा नेमके तुम्हीच नव्हता, तर असंच म्हणत होता ना? हो हो हो. मागच्या वेळी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा तुम्ही नव्हतातच. तुम्ही त्या खोलीत बसला होतात ना. नाही म्हणजे हरकत नाहीये त्या खोलीत बसायला. घर तुमचंच आहे आता, आणि इतक्या खोल्या असणार त्यातली एखादी तुमची असेल. नाही जावई बापू, तुम्हाला कंटाळा येत नाही का त्या खोलीत बसून? त्या खोलीत मोठा टीव्ही आहे का? नाही नाही, मग काय करता तुम्ही त्या खोलीत बसून? हळू. अहो मी सहजच विचारलं, उत्सुकता म्हणून. तासन तास बसताना तुम्ही त्या खोलीमध्ये म्हणून विचारलं. किती मन एकाग्र करावं लागत असेल नाही का हो तुम्हाला? मग विक्रांत सर काय म्हणते ऑफिस? फारच काम असेल ना आता? सध्या ना ईशाच ऑफिस सांभाळते. सावकाश विक्रांत, काय होतंय तुम्हाला? सारखा ठसका लागतोय. काय नाही. मी काय सांगत होते, सध्या ईशाच ऑफिस सांभाळते आणि जयदीप जातो तिच्या मदतीला. हो, येस येस. माय फ्रेंड वहिनी बरोबर काम करायला मजा येते. इट्स अ प्लेजर. कामाच्या बाबतीत जावई बापूंचा हात कोणीच धरू शकणार नाही. अहो किती काम असतं ऑफिस मध्ये त्यांना, आणि घरी पण काम घेऊन येतात ऑफिस मधलं. हा अच्छा, त्या खोलीत कम्प्युटर आहे का हो तुमचा? म्हणजे तुम्ही ऑफिसचं काम करत बसता का त्या खोलीत कम्प्युटर मध्ये? काय जावई बापू? पुष्पा, अगं तू नुसतीच काय बोलत उभी राहिलीयस? चहा पाण्याचं काही बघशील की नाही? पण तुमचा क्वेश्चन रॉंग नाहीये. म्हणजे एखादा माणूस एखाद्या रूम मध्ये तासन तास बसत असेल तर मग त्या रूम मध्ये लॅपटॉप वगैरे तरी असला पाहिजे ना. म्हणजे असं यांना म्हणायचं होतं ना. हो हो हो, असंच म्हणायचं होतं. पुष्पा, हो आले हा फक्त. ब्रोइन लॉ, अहो आता तरी सांगा त्या रूम मध्ये काय आहे? ऍटलिस्ट ईशाच्या आई वडिलांना तरी कळायला हवं ना. आफ्टर ऑल ते तुमचे इनलॉज आहेत. बाय द वे ईशा, ही कुठली साडी नेसलीस ग? म्हणजे बऱ्यापैकी जुनी वाटते ही. सो अगं जुनीच आहे ही साडी. मी लग्नानंतर सगळ्या नेलेल्या साड्या नवीन आहेत ना. मग आज चुकून कोणाकडून रंग पडून साडी खराब होऊ नये म्हणून कुठली साडी नेसावी असा विचार करत होते. म्हणून कपाट उघडलं तर ही साडी खाली पडली अचानक. बघितलं तर जुनी वाटली म्हणून म्हणलं हीच नेसावी. ते पण चांगली दिसतेय ना. हा, तशी दिसते छान ग ही. पण या टाईपची साडी तुझ्याकडे कधी पाहिली नव्हती ना, म्हणून विचारलं. राजनंदिनीची साडी आहे. कोणाची आहे? राजनंदिनीची. राजनंदिनी म्हणजे त्या. हम्म. अगं मग तू का नेसलीस त्यांची साडी? रुपाली, काही विचारू नकोस मला. ऑलरेडी घरी खूप प्रकरण झालंय यावरून. काय झालं? म्हणजे तुला कोणी काही बोललं का घरी? नाही काय नाही, काही नाही.
मी तुला सगळं सविस्तर सांगते नंतर. पण आत्ता आपण आज जाऊया, सगळे थांबलेत आपल्यासाठी. हा चल चल. हो. सोनिया, आता हे सगळं डिस्कशन इथं कशाला? एक्झॅक्टली, आपण होळी सेलिब्रेट करायला आलो यार. फॉरगेट एव्हरीथिंग एल्स. अरे मी काही नाही, म्हणजे ईशाच्या आईची क्युरिओसिटी होती म्हणून मी फक्त. आलो मी. फोन करून येतो. आलो. जावई बापू, तुम्हाला कंटाळा येत नाही का त्या खोलीत बसून? काय करता तुम्ही त्या खोलीत बसून? बोल विक्रांत, कुठेस तू? सासूरवाडे सासरवाडीला. का रे? आलो ना, सहकुटुंब सहपरिवार. कशाला? होळी खेळायला. सासूबाईंनी आग्रहाचं निमंत्रण दिलंय. मोडेन कसं? आज ईशाला राजनंदिनी सिद्ध करण्याचे काही चान्सेस आहेत का तिकडे? प्रयत्न चालू आहेत. राजनंदिनीला होळी प्रचंड आवडायची. रंगपंचमी म्हटलं की प्रचंड खुश असायची, है ना? आठवतं ना तुला? एवढे कलर घेऊन यायची, कमी पडून येत म्हणून. आठवत आहे तुला? तो मोती कुत्रा आठवतो ना, आपल्याकडे होता. त्या कुत्र्याला सुद्धा रंग लावायला जायची राजनंदिनी. ईशाला आवडतात का कलर का नाही? अजिबात नाही. एकदाही आजपर्यंत रंग खेळले नाही. चाळीतली लोक सुद्धा सांगत होते की त्यांनी कधीही तिला रंग खेळलेलं पाहिलं नाही. तिला आवडतच नाही होळी खेळणं. आता तरी पटतं ना तुला? ईशाला राजनंदिनी सिद्ध करणं खूप कठीण आहे, सोपं नाही अजिबात. ईशा, तुझे बाबा सांगत होते तुला कोणी रंग लावायला आलं तर तू माळ्यावर लपून बसायचीस. हो आई साहेब, मला त्या रंगीबेरंगी चेहऱ्यांची भीती वाटते. मला नाही आवडत अजिबात. What are you saying, वहिनी? इट्स फन. आणि कधीतरी चालतो का असा वेडेपणा केलेला? नाही, पण रंगलेल्या चेहऱ्यांमुळे कोणी ओळखूच येत नाही. मला फार भीती वाटते अशा चेहऱ्यांची. माय फ्रेंड वहिनी, आपलीच माणसं असतात ती. फक्त रंग फासलेली. घाबरायचं काय त्यात? काही विचारू नका हो. किती वेळा मी हिला ढकलायचे, अगं जा रंग खेळ. ही आपली माझ्या पदराच्या मागेच लपून राहायची. अशी कशी ग तू ईशा? मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला. कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे. मला खूप भीती वाटते. मी सोपं कधीच म्हटलं नव्हतं, पण तरी सुद्धा मी ते सिद्ध करणार. मग आता काय करशील? दोघींच्या आवडीनिवडी एकदम विरुद्ध निघाल्या. मी म्हटलं होतं तसं एकदम. माहिती रे, केळं केळं असतं, सफरचंद सफरचंद असतं. ए गबस, उगाच हसू नकोस, कळलं ना? चिडू नकोस माझ्यावर. मी तिला नाही सांगितलं होळी खेळू नकोस म्हणून. आता तिला आवडत नाही, त्याला आपण काय करणार? तू फोन ठेव, मी बघतो काय करायचं. मग काहीतरी कर, सगळ्यांना पटवून दे. ईशाच राजनंदिनी येते. मलाही बघायचंय आपल्यातली बेट कोण जिंकता येते. बघशील तू, नक्की बघशील. ठेव फोन होता, बघतो मी काय करायचं. ईशा,